राजकारणामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही आणि कोण कोणासोबत जाईल याचा देखील भरवसा नाही। मात्र कधी कधी हेच राजकारण एखादं घर फोडतं आणि रक्ताच्या नात्यात देखील वैर निर्माण करतं। असाच काहीसा प्रकार रायगड जिल्ह्यामध्ये घडलाय। पाहुयात महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याच्या घरात कशी पडलीये फूट, पाहुयात। सख्खा भाऊ पक्का राजकीय वैरी, जयंत पाटलांच्या घरात राजकीय फूट, सख्ख्या भावानंच धरली भाजपची वाट। रायगड जिल्ह्यातील राजकारण म्हटलं की पहिलं नाव यायचं ते शेतकरी कामगार पक्षाचं। जिल्हा परिषदेवर अनेक वर्ष निर्विवादपणे एकहाती सत्ता गाजवली। 4 आमदार, 2 मंत्री आणि अधूनमधून खासदारकी एवढं सगळं पदरात पडलं ते केवळ पाटील यांच्या पदरात। याच जयंत पाटील यांच्या घराण्यात उभी फूट पडली आहे। संघर्ष करून शेतकरी कामगार पक्ष वाढवणाऱ्या जयंत पाटील यांच्या सख्ख्या भावानं आता कमळाची वाट धरली आहे। पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून घरातील छुपा विरोधक उघड झाल्याची खोचक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे। ज्यांना मोठे केले त्याने ते खोटे निघाले, पक्ष सोडून गेले, पण नवीन लोक उभे करण्याची ताकद आणि हिंमत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक, उघड विरोधक चांगला, पण घरातला छुपा विरोधक बरोबर नसतो, तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं म्हणणं आहे। एरवी मोठ्या भावाचा शब्द प्रमाण मानून काम करणारे पंडित पाटील अनेक वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले। 2014 साली आमदारही बनले। मात्र कधी पक्षाचे नियम डावलले नाहीत की कधी जयंत पाटील यांचा शब्द मोडला नाही। यावेळेस मात्र पंडित पाटील यांनी मौन सोडलं आणि थेट आरोप केले। मी जयंत पाटलांवरती वैयक्तिक टीका केली नाही आणि मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरुद्ध काम केलं नाही। जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती सत्ता घेणारा शेकाप हा पक्ष आज मात्र पुरता जर्जर बनल्याचं चित्र निर्माण झालंय। जिल्ह्यात एकही आमदार नाही, उलट जे आहेत त्यापैकी अनेक जण एकामागून एक पक्ष सोडतायत। त्यातच 2 सख्ख्या भावांनी आता एकमेकांच्या समोर दंड थोपटल्यानं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर जाणार हे पाहायला हवं। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।